सोनाली, अगे सोनाली, झालं का? आले. झालंय हो आवरून माझं. चला निघायचं आवडलं. होच. अय सोनाली, थांब. कुठे चाललीस? अगं काय नाही, बाहेर चाललो होतो, काम होतं. होय. अगं काय नाही, माझ्या मुलीचा 18 तारखेला बर्थडे आहे, तर तुम्ही दोघ जण या. हा येईल ना. नक्की या. बाय पिलू. काय वागे, अजून तिथेच अडकलात तुम्ही. सोडून द्या ना आता तो विषय. असं टेन्शन घेऊन काय होणार आहे का? हो ग, घरच्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असतात. अपेक्षांचं काय घेऊन बसताव? सगळ्यांनाच अपेक्षा असतात, म्हणून का असं टेन्शन घेऊन बसायचं? टेन्शन घेऊन होणार आहे का पूर्ण? नाही ना. आणि असंही आपण बघतोच ना काहीतरी. बरोबर बोललीस. बरं ऐका ना बी, मला सांगा, मला काय पाहिजे, मुलगा की मुलगी? सोनाली, घरच्यांचं मला माहिती नाही, तर मला काहीच चालेल, मुलगा किंवा मुलगी. बरं ऐका, तुम्हाला सकाळी लवकर जॉबला जायचं ना उद्या. हो. झोपूयात आता. चल, चष्मा घेतला तुम्ही? हो.
सोनाली, अगं ये सोनाली. हा आले. अगं मगाशी डॉक्टरांचा फोन आलेला मला. बोलले का तुम्ही? नाही, मी गडबडीत होतो, नाही उचलला मी फोन. लावतो. नका लावू. मला पण आलं होतं तुम्ही कामाला गेला डॉक्टरांचा फोन. फोन आलेला? काय बोलले डॉक्टर? आलेत आपले रिपोर्ट. काय काय सांगितलं का रिपोर्ट्समध्ये पण? अगं बोल तर. ऐका ना. ऐका ना. डॉक्टर बोलले मी आई नाही होऊ शकत. मी नाही आई होऊ शकत कधीच. ऐक ना, काल तूच मला बोलली ना, काल तूच मला बोललीस ना. काय बोलली? अपेक्षेचं काय टेन्शन घ्यायचं नाही, तुझं मनावरती घेऊन काही जगायचं नाही. पण तूच रडतेस. सगळं संपलंय आता. संपलंय सगळं. काय नाही, आपण मार्ग काढू काय तरी. आणि अडचणी आहेत तिथे मार्ग आहे. ना आपल्या घरात छोटंसं बाळ नाही येणार. सगळीकडे त्या बाळाचा आवाज किलबिलाट. तुम्ही अंगा खांद्यावर नाही घेऊ शकणार बाळाला. मी आई नाही होऊ शकणार. मला तू हवी आहे माहिती. आणि आई, तू ह्या घराचा आहे ना खांब आहेस. तू जशी ढासळली ना तर हे घर पूर्ण विध्वंस होऊन जाईल. आणि माझं काय? नका रडू तुम्ही.
नमस्कार सर, समर्थ हॉस्पिटलमधून बोलतोय. हा, तुम्हाला कॉल केला होता परंतु आपल्याशी बोलणं राहिलं. मॅडमने तुम्हाला सांगितलंच असेल की सर तुमच्यात दोष आहे. पण काळजी करू नका, मॅडमचा रिपोर्ट चांगला आहे. त्यामुळे तुम्ही टेस्ट ट्यूब बेबीचा आधार घेऊन पालक होऊ शकता. तसं मी मॅडमशी बोललोय त्या संदर्भात. तसं तुमच्या दोघा जणांचा निर्णय घेऊन कळवा मग. ठीक आहे सर, हो ठीक आहे. ठेवतो. सर तुमच्यात दोष आहे, तुमच्यात दोष आहे, तुमच्यात दोष आहे, तुमच्यात दोष आहे. सर तुमच्यात दोष आहे. म्हणजे दोष माझ्यात आहे आणि तिने तो स्वतःवर घेतला का? तर मला दुःख होऊ नये म्हणून. किती नशीबवान आहे मी. मॅडमचा रिपोर्ट चांगला आहे, मॅडमचा रिपोर्ट चांगला आहे. कधी कधी माणसाची काही स्वप्न अधुरी राहतात, काही त्याला कवटाळून बसतात तर काही विसरून पुढे चालत राहतात. स्वप्न तुटलं म्हणून कधी आयुष्य संपत नसतं. स्वप्न तुटलं म्हणून कधी आयुष्य संपत नसतं. शोधून पहा एकदा, खरं समाधान आपल्या आसपासच असतं. म्हणून आम्हाला एकच सांगायचं आहे की मूल होईल की नाही हे त्याच्या हातात आहे, पण मूल दत्तक घ्यायचं की नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.